भेटी संदर्भातली वर्षा निवासस्थानी बैठका पार पडल्या आणि त्याचा सिलसिला अनेक नवे राजकीय संकेत देणारा ठरला। मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली। चौघांनी जवळजवळ पाऊण तास चर्चा केल्याची माहिती आहे। त्यामुळे भाजपच्या साक्षीने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा घोडा गंगेत नाहणार का याची चर्चा आहे। या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडे असणारं अर्थखातं जयंत पाटलांच्या रूपाने पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार का अशी कुजबूज आहे। तर कालच्या वर्षावरच्या बैठकीनंतर आज सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांचा मोठा गट घेऊन जयंत पाटील आले तर त्यांना कोणतं मंत्रिपद देता येईल याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे। तर दोन्ही बाजूंचे नेते मात्र सावध भूमिकेत आहेत। त्यामुळे एवढ्या सगळ्या योगायोगांमध्ये नेमका कोणता संयोग दडलाय याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल। ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं। त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता। मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही। मी जाऊन त्यांच्याशी बोललो। ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय सांगा। मग मी त्यांना सांगितलं, सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो। त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना। माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत। त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही। आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळे माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते। दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली। दरम्यान जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले। त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही। एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही। आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली। आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते। त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत आले। माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल आहे। ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे। जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं। ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे। या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री पंकजा मुंडे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या आघाडीत आहेत, महायुतीमध्ये आहेत, ते एनडीए मध्ये आहेत। जयंत पाटील माझ्याकडेही आले होते सांगलीच्या नगर परिषदेच्या विषयावर आणि त्यांनी त्याचा खुलासाही केलेला आहे की सांगलीच्या काही विषयांवर ते गेले होते आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं काय गैर आहे का, काय चुकीचं आहे का? याचा तुम्ही फक्त राजकीय अर्थ कशाला काढता? मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही। माझ्याकडे एक मंत्री म्हणून काही विषय असेल, काम असेल तर ते नक्कीच येतात। तसंच ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतात। हे कुठलं समीकरण आहे की कोणत्या मंत्र्यांशी कोणी एखादा विरोधी पक्षाचा आमदार भेटल्याने काही त्याच्यामध्ये होत आहे? पण काय होत आहे काय नाही होत आहे ते आता मला माहिती नाही। योग्य वेळी तुम्हाला कळेलच आणि मलाही कळेल। तर जयंत पाटील यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी आता टीका केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासार्हता नसलेला आणि विश्वासघातकी नेता कोण असेल तर त्याचं नाव जयंत पाटील आहे। मुळामध्ये देवाभाऊला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर कुणी सगळ्यात जास्त त्रास दिला असेल तर त्याचं नाव सुद्धा जयंत पाटील आहे।
आणि म्हणून मला वाटतं की आत्मदत्त आत्मे सत्तेसाठी तडफडायला लागलेले आहेत. आता बातमी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली आहे. ऑपरेशन